नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की काल पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, तुम्ही तर म्हणत आहे की काल पैसे जमा झाले, पण आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही। मग आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी नवीन शेतकऱ्यांना डबल केवायसी करायला सांगलेले, ते केवायसी मुळे तर काय पैसे अडकलेत का आमचे, या संदर्भात माहिती सांगा। याचबरोबर आता पीएम किसानचा 23वा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, पण नमो शेतकरीचा येणारा जो हप्ता आहे तर तो का आला नाही आणि कधीपर्यंत, कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो आणि हा हप्ता येण्यासाठी आम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे एकंदरीत देशातील 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 19,000 कोटी रुपयांच्या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1800 ते 1900 कोटी रुपयापर्यंतचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु याच्यामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत। आता ते पैसे न येण्याचं कारण त्याच्यामध्ये लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी किंवा फार्मर आयडी या चार पैकी कुठलंही एक कारण असणार आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही किंवा आलेला सुद्धा नाही। याचबरोबर तुमचं लँड सीडिंग नो असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही किंवा आलेला सुद्धा नसेल। याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर हा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल। आणि जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन केवायसी करण्याकरिता सांगलेलं आहे। आता नवीन केवायसी काय की त्याची अंतिम मुदत आहे 30 जून पर्यंत, आणि 30 जून पर्यंत तुम्हाला ही नवीन केवायसी करायची आहे। आता सध्याची जी केवायसी करायला सांगलेली ही केवायसी जरी तुम्ही सध्या केलेली नसेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये हा पीएम किसानचा हप्ता आलेला आहे, कारण की 30 जून पर्यंत शेवटची मुदत आहे। त्यामुळे 30 जून पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे। आता 30 जून नंतर जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्हाला पुढचा पीएम किसानचा हप्ता येणार नाही। परंतु हा जो 23वा हप्ता आहे तर याच्यासाठी तुम्हाला केवायसी साठी सूट देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 23वा हप्ता केवायसी केली नसेल तरी देखील सुद्धा आलेला आहे। पण आपण जर याच्यामध्ये पाहिलं, पण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा 23वा हप्ताच आला नाही। मग त्या शेतकऱ्यांना काय करायचंय, आपलं लँड सीडिंग, आधार सीडिंग हे किंवा फार्मर आयडी हे चेक करायचे। याच्यापैकी एक जरी केलेलं नसेल तर तुम्ही काम करून घ्यायचं आहे। यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट हेच आहे। मग याच्यामध्ये अद्यापही आता काही शेतकरी म्हणतील की सर, आम्ही हे सगळे कामं केलेली आहेत तरी देखील सुद्धा आम्हाला पीएम किसानचा 23वा हप्ता आलेला नाही। मग त्या शेतकऱ्यांनी काय करावं, तर त्या शेतकऱ्यांनी फक्त वाट बघायची आहे। आजच्या दिवसामध्ये किंवा उद्या सोमवारपर्यंत संपूर्ण पेमेंट जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत असतं। त्यामुळे 1-2 दिवस लागतात, कारण की शासनाच्या माध्यमातून जरी ते पेमेंट डीबीटी द्वारे एका क्लिक थ्रू ट्रान्सफर केलेलं असेल तर काही बँका ते पेमेंट ऍक्सेप्ट करायला 1 ते 2 दिवस घेतात, कारण की काही जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, पतसंस्था असतात किंवा काही बँकांचं सर्व्हर डाऊन असतं, त्यामुळे ते प्रॉब्लेम येत असतो। परंतु काही स्टेट बँक ऑफ इंडिया, काही नॅशनल बँका जे आहेत ते पेमेंट जे आहे लवकर ऍक्सेप्ट करतात आणि शेतकऱ्याच्या खात्यात जमा सुद्धा करतात शासनाच्या माध्यमातून आलेलं। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लवकर पैसे येत असतात। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची सगळी कामं ओके असताना देखील सुद्धा त्यांना पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल तर काही चिंता करायचं कारण नाही। आज आणि उद्या येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 23वा हप्ता येईल। मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आतापर्यंत नमो शेतकरीचे हप्ते जवळपास हप्ते येऊन भरपूर दिवस झालेले आहेत, आणि जो नमो शेतकरीचा जो येणारा हप्ता आहे तर तो पीएम किसानच्या या हप्त्याबरोबर आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला की सर, बरेच सारे दिवस झाले नमो शेतकरीचा हप्ता आलेला नाही। मग आता नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबरोबर येणं अपेक्षित होता, पण तो का आला नाही? तर या संदर्भात कुठलेही स्पष्टीकरण राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही। पण आता जो नमो शेतकरीचा जो येणारा हप्ता आहे तर तो जुलै महिन्यामध्ये, म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा जो हप्ता आहे तर तो येण्याची शक्यता आहे। तर तो पीएम किसानच्या हप्त्याबरोबर आलेला नाही, फक्त पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। मग शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे 30 जून पर्यंत अंतिम मुदत आहे पीएम किसानची केवायसी करण्याची। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या। आणि बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, आम्ही पीएम किसानची केवायसी
केलेली आहे. मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे. जर तुम्हाला पीएम किसानची जर तुम्ही केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नाही, कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी घेतलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर आपोआप तुमची नमो शेतकरीसाठी केवायसी होऊन जाईल. या संदर्भातलं नवीन अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.